गुढीपाडवा, अक्षय तृतीया सण मोठे भारी, स्वतःचे घर घेऊन तोरण बांधू आपल्या दारी। सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा भव्य गृह प्रकल्प रॉयल ड्रीम लँड 1, 2, 3 BHK तयार फ्लॅट्स बजेट मध्ये बसलेत। सर्व अत्याधुनिक सुविधांनी आधीच सजलेत। GST आणि रजिस्ट्रेशन फी माफ। रॉयल ड्रीम लँड, गंगाई लॉन जवळ, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर। फोन 94 21 11 17 94। नुकतंच महानगरपालिकेनं बजेट सादर केलंय। दरवर्षी नित्यनेमानं लोकांच्या समोर काहीतरी फुगा फुगून दाखवायचा, कुठला तरी विचारायचं नाही, अशा पद्धतीची ही भूमिका महानगरपालिकेची आहे। या वर्षी सुद्धा बजेटचा मोठा फुगा त्यांनी फुगवून दाखवलाय। जसं मागच्या वेळी 1260 कोटीच्या आसपास बजेट होतं, ते आता यावेळी त्यांनी 1335 कोटीचा बजेटचा आकडा केलाय। महसुली उत्पन्न त्यातलं जर बघितलं तर जवळपास 710 कोटीच्या आसपास तुम्हाला महसुली उत्पन्न दिसून येते। मागच्या वर्षी महसुली उत्पन्न होतं 588 कोटी, पण आतापर्यंत जर महानगरपालिकेचा आपण अनुभव बघितला तर 20% ते 22% पर्यंत तूट महसुली उत्पन्नात आपल्याला दिसून येते। तसा जर तुळमानाने हिशोब केला तर चालू वर्षी 150 कोटीच्या आसपास ही महानगरपालिकेची तूट दिसून येणार। महानगरपालिकेनं कोणतीही तरतूद 150 कोटीची तूट आली तर काय, असा कुठलीही तरतूद त्यांनी त्याच्यामध्ये केलेली नाही। आणि ही 150 कोटीची तूट आल्यामुळं, म्हणजे अजून आलेली नाही पण भविष्यामध्ये येणार याची आम्हाला खात्री आहे, कारण महानगरपालिकेचा कारभार तशा पद्धतीचा आतापर्यंत आम्ही बघतोय। त्या 150 कोटीच्या तूट आल्यामुळं जे काही प्रॉब्लेम्स येणार आहेत, म्हणजे जी डेव्हलपमेंट अपेक्षित आहे, जी महानगरपालिकेनं त्याच्या बजेटमध्ये दिली, ती होणार नाही। उदाहरणार्थ शाळा जैसे ते पडतील, 60 कोटीसाठी त्यांनी 60 कोटी शिक्षणासाठी दिलेत, पण जवळजवळ 55 ते 57 कोटी 58 कोटी पगारावर जाणार आहेत। शिक्षण विभागानं 9 कोटी आतापर्यंत बेसिक स्ट्रक्चरसाठी मागितलेत। कुठं रंगरंगोटी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, कंपाऊंड बांधायचे असेल, शाळा दुरुस्ती असेल, 9 कोटी मागितलेत, पण त्याच्यातली पूर्तता होणं अशक्य होणार आहे। मागच्या वेळी त्यांनी सांगितलं होतं रंकाळा महोत्सव घेतो, पण 25 लाखाचा रंकाळा महोत्सवाची तरतूद आहे, पण तूट असल्यामुळं ती काही करता येणार नाही। या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण बघितलं, महानगरपालिकेची यंत्रणा दिवसेंदिवस ढासळत चालली। जर आपण खोलात जाऊन बघितलं, महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली तर एक नेहमीच त्यांचं कॉमन उत्तर आहे की आमच्याकडे माणसं नाहीत। एकेका अधिकाऱ्याकडे 4-4 विभागाचे चार्ज आहेत, 4-4 विभागाचे प्रभारी पद ते सांभाळत आहेत। माणसं भरायची म्हटली तर त्यांना पेमेंट द्यायला पाहिजे, पेमेंट द्यायचं म्हटलं तर ती आर्थिक तरतूद याच्यामध्ये दिसत नाही। कोंबडी आधी का अंडा आधी, अशा पद्धतीच्या या साखळीमध्ये महानगरपालिका अडकले। वर्षानुवर्ष कृषी बांधवांचं असेल, त्यांना स्मशानासाठी योग्य ती जागा उपलब्ध होत नाही। मागच्या वेळी त्याच्या संदर्भात मोर्चे झाले होते। मृतदेह सुद्धा महानगरपालिकेच्या आणि कलेक्टरच्या ऑफिसच्या दारात आणून ठेवले होते, तरी सुद्धा याच्यामध्ये कुठं ठोस अशी काय तरतूद आपल्याला दिसत नाही। या सगळ्या जर गोष्टी आपण बघितल्या, महानगरपालिका प्रचंड मोठ्या कर्ज बाजाराच्या उंबरठ्यावर म्हणायला काही हरकत नाही।